हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही चालले आहेत आमच्या मित्राकडे टिटवाळ्याला आणि तिकडनं आम्ही निघणार आहेत त्र्यंबकेश्वरला सकाळी. तर प्लॅन अचानक झाला आहे. आमचे 3 मित्र आशिष, मित आणि सोपान ऑलरेडी टिटवाळ्याला आहेत आणि आम्ही आता रात्रीचे जवळपास 11:15 झालेत. आम्ही विरारपासून टिटवाळ्याला ठाणे मार्गाने जाणार आहेत. रोड खूप कठीण आहे कारण अंडर कन्स्ट्रक्शन आहे आणि जो आम्ही जाणार आहे ठाण्या मार्गाने, कारण आमचा मीत भाऊ बोललाय तुम्ही शहाड मार्गे तो जो अंडर कन्स्ट्रक्शन रोड आहे त्याने येऊ नका, कारण आता रात्र झाली आणि खूप रिस्की रोड आहे. तो काही होऊ शकतं. तो एकतर पूर्ण म्हणजे जंगल एरिया आहे आणि त्या साईडने चोरीमारी वगैरे होऊ शकते. त्यामुळे आम्ही तो रोड स्किप करण्याचा प्रयत्न करू. आणि आमच्या बरोबर आहेत अक्षय, जस्ट कामावरनं आले आहेत नच्ची भाऊ, नेहमीप्रमाणे आमचे खतरनाक रायडर ड्रायव्हर जे बोलता येईल तुम्हाला, ड्रायव्हर तिकडे, आणि अनिकेत आणि समृद्धी. चला तर गणपती बाप्पा मोरया. गुगल मॅप्स लावतायत नशी भाऊ. आणि म्युझिक साठी तुम्हाला हे देतो मी. म्युझिक साठी आपल्याला भेटणार आहे स्पॉटिफाय जॅम. अक्षय डीजे बनणार आहे. अक्षय वाजव गाणी, हा गाणी वाजव आणि आम्ही सर्व एन्जॉय करणार आहेत. पहिलं माझं गाणं. समृद्धी जेवली नाहीये ट्रिप साठी, आता ती जेवणार आहे. भूक लागली आहे समृद्धीला. अनिकेत भाऊ फट्टे 2 वेळा जेवलाय. 2 नाही एकदा जेवलं, मीच झालं सेकंड टाइम. आणि फट्टे तुझ्यामुळे जेवण उरलं. माझा सीनच नाही. हे बघ, अरे घरचे मॅटर ब्लॉग मध्ये नाही आले पाहिजेत ना गाईस. ठीक आहे. गाईज आम्ही आता पोहोचल्यात जवळपास ठाण्याच्या जो एक फाटा फुटतो चिंचोटी करून, त्या इथे पोहोचले आहेत. पोचायला आले आहेत, पोचले सुद्धा नाही आहेत. आता पोचतील आम्ही तिकडे आणि तिकडनं मग ठाणे वगैरे रोड पकडून आम्हाला तिकडनं कुठे टिटवाळा जावं लागेल. सो रोड थोडासा रिस्की वाटतं, बघूया आता. चला. तर गाईज मीच बोललेला आम्हाला ठाण्या रोड नाही, पण नची बोलतो ॲडव्हेंचर करायचं आहे. तर आम्ही चिंचोटी मार्गे आले आहेत आणि चिंचोटी मार्गे एवढा रोड बेकार आहे. एक एवढा मोठा खड्डा होता की तिकडे गाडी पूर्ण हलली. असा एवढा मोठा खड्डा होता, पूर्ण वाकली होती गाडी. आणि या रोडने पूर्ण ट्रकने भरलाय पूर्ण रोड. समोर फक्त आमच्या एक गाडी आहे XUV, त्या व्यतिरिक्त गाड्या कमी आणि ट्रक जास्त आहेत. गाईस तर खूप खडबुडी रोड गेल्यानंतर एक गाव टाईप लागलाय, नरपोली करून आहे. नरपोली रोड आहे पण गावाचं नाव माहित नाही. पण इकडे आम्हाला थोडीशी रिलीफ भेटली आहे कारण थोडासा चांगला एरिया लागलाय. कारण मागचा एरिया असं वाटत होतं की आता काहीतरी बॅड वाईब्स येत होत्या आम्हाला. आता आम्ही गेलेच असा वाईब येत होता. समृद्धी तर घाबरलेली. आता नीट आहे. समोरच्या स्विफ्टवाल्याने आम्हाला साथ दिली आहे मगाचपासून. त्याच्या भरोश्यावर आम्ही खड्डे बिड्डे डॉच करत आणि एवढा मोठा बेकार रोड क्रॉस केलाय. एक लाईट हे बघा किती डेंजर आहे बघा. परत उडणार असं वाटतं. परत एक रिस्क झाला आता आम्हाला. पुढच्या रस्त्यावर लाईट नाही आणि पुढे जंगल एरिया. बॅक टू बॅक ट्रॉमा. तर गाईज हे बघा, इकडनं आम्ही टोल नाक्यावर आलेत. टोल नाक्यावर एक सुद्धा माणूस नाही आहे. खंडर टोल नाका ऍक्च्युली. हे बघा पूर्ण खंडर आहे. असं पडायला आलंय, खंडर आहे, आलंय, पूर्ण पडायला आलंय. तेवढ्या सुनसान रोडवर आहेत आम्ही की टोल नाक्यावर सुद्धा माणसं नाही आहेत. आणि आमची फाटते आहे पूर्ण ट्रक फाटली आहे. माझी तर जाऊ दे, बॉईजची पण फाटली. हॅलो गाईज, तर आम्ही अशा एरियामध्ये आहेत जिकडे ना खूप साऱ्या बिल्डिंगी बनल्यात, पण या बिल्डिंगी ना खंडर झाल्यात. हे बघू शकता तुम्ही, इथे समोर बिल्डिंग्स आहेत. अशा ज्या साईडला सुद्धा आहेत खूप बिल्डिंग्स आहेत आजूबाजूला. पण त्या बिल्डिंग मध्ये ना फक्त 1% लोक राहत आहेत.
तर मे बी आमचा असा अंदाज आहे की ह्यांना वाटलं असेल की इथे कन्स्ट्रक्शन करून विकले जातील रूम्स वगैरे, पण त्यांचे रूम्स विकलेच गेले नाही आणि असं खंडर निर्माण झालंय पूर्ण या एरियामध्ये. पूर्ण खंडर आहे बंगला आहे. आणि त्यात फक्त इकडे या माणसाचा एक बंगला आहे. रेस्टॉरंट अरे नाही हॉटेल होतं ते वाटते. रेस्टॉरंट आहे ते पण बंद झालेलं आहे बघा. इकडे फक्त एक लाईट एक जण पूर्ण खंडर, बाकी पूर्ण खंडर. इथे बघू शकतात तुम्ही अर्धच सोडलाय. पूर्ण बनलेलं आहे पण खंडर अर्ध्यात सोडून दिलंय. तर अशीच पूर्ण खंडर आहेत. अर्ध त्यांना वाटलं की आता झालं, विकलत नाही गेले असतील. गाईज अजून एक मोठा ड्रामा इकडे बाहेर निघाला, तो पण एवढा चांगला. पब्लिक आमची कोम्यात गेली आहे. या रस्त्यात कोण नाही आणि काय नाही, तेवढा मोठा चांगला बार. मला तर वाटतं स्कॅम असेल. इकडे कसला मोठा बंगला होता पण एकदम भारी बांधलेला. समृद्धी बंगले शोधत फिरते इथे. हे बघा अजून खंडर. आणि दाखव आपल्या पब्लिकला खंडर बघा पोरांनो. खंडर बिल्डिंग. खंडर तिथे नुसतं अख्खा वेळ खंडरच खंडरच त्याच्यामध्ये एक लाईट दिसते मला. त्याच्यामध्ये मला ये वाव. काय तिथे यारी काय होतं. चांगले बिल्डिंग आहेत पण कोणच राहत नाही इकडे. दुकानं दिसत आहेत पण थोडा सिटी एरिया आहे. थोडासा सिटी एरिया आहे आता. तर गाईज वडघर आम्ही वडघरला पोहोचले आहेत. खूप रॉ एरिया आहे, खूप रुरल एरिया आहे. मला काय वाटतंय हा समृद्धीला काहीतरी वाटायला मला काय लागलंय. वाटतंय आता रात्री आपण रात्री आलेत मग आपल्याला काय एवढं समजत नाही, म्हणून दिवसा कसं वाटेल काय माहित नाही. तेवढंच खंडरी वाटेल का काय माहित नाही. रात्री वाटतंय एकदम बेकार खंडर. तिकडे मागे वाटत होतं पण वडघर आल्याला संपलं. तिकडली गावं 2 मिनिटाची गावं आहेत गाईज. घर होतं नाव पण घरच नव्हतं. दोन सेकंद लाईट दिसत नाही. आतेही खतम गाव, आतेही खतम. सो गाईज आम्ही भिवंडीच्या ब्रिज क्रॉस केला आता. खूप मेहनत लागली आम्हाला आणि थोडंसं दिशाभूल झाले होते. त्यात आमची 5-10 मिनिटं गेली आणि फायनली ब्रिज एंड झालाय आणि इथून पुढे चांगला रस्ता आहे असं वाटतंय. असं आम्हाला वाटतंय. बघूयात. सो गाईज एक चांगला ब्रिज लागला आम्हाला. खूप चांगलं कन्स्ट्रक्शन भिवंडी क्रॉस केल्यानंतर दिसतं आम्हाला खूप टायमानंतर. सगळ्यांना आवडलं आहे ब्रिज. कुठला ब्रिज आहे हा? आग्रा रोड आहे पण ब्रिज नाही माहिती आम्हाला कुठला. छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू दिसतो आम्हाला. बघून चांगलं वाटतं महाराजांचा स्टॅच्यू. इकडनं आम्हाला जायचं आहे थोडं स्ट्रेट वाटतं. हे बघा. सो गाईज आम्ही आंबोली स्टेशनकडे पोहोचलेत. ट्रेन जाते बघा इकडनं पट्टी खूप जवळ आहे. ते बघा बघू शकता समोर ट्रेन चालली आहे. आता खूप जवळ आलं. इकडनं खूप जवळ आहे आता आमचं डेस्टिनेशन. जवळपास 10-15 मिनिटानंतर टिटवाळा लागेल. आणि मीतचाच कॉल आहे. बघूया मीत काय बोलतो. कन्व्हर्सेशन आहे का? हॅलो. हा ठीक आहे पाठवतो परत. हां सो लाईव्ह लोकेशन पाठवायला सांगितलं परत मित्राने. तर पाठवतो परत लाईव्ह लोकेशन. सो ते आम्हाला ट्रॅक करू शकतात. सो गाईज पोचल्यात आम्ही टिटवाळ्याला. मीत भाऊ रिसीव्ह करायला आलेत आम्हाला इकडे. आणि पाऊस पडतोय हलकासा. गाडी मीतच्या बिल्डिंगमध्ये लावणार आहोत आम्ही. सो थोडं फ्रेश होऊन नंतर बघूया काय सीन होतं. गाईज आम्ही आता निघालो आहे सकाळ 7 वाजता. आम्ही निघालो त्र्यंबकेश्वरला. आम्ही रात्रभर रोज झोपलो नाही आहे. आशिष, मी, अनिकेत, अक्षय, नचिकेत आणि ते पुढचे दोघे मीत आणि सोपान आम्ही रात्रभर पार्टी केली आहे. सोपान झोपलाय
ऍक्च्युली आम्ही 5-6 जण जे आहेत ते खूप जागले आहेत, आम्ही झोपलेच नाहीये पण झोपली आहे. आणि समृद्धी झोपली आहे. तर आता आम्ही निघाले आहेत त्र्यंबकेश्वरला. झोप इनकम्प्लीट, रस्ता खूप हार्ड आणि आता ऍडव्हेंचर आहे पुढे. बहुत हार्ड बहुत हार्ड. बघूया. अक्षय, तुम्हाला काय वाटतंय आता? काय फील करतो तुम्ही आता जातायत? तर मला असं वाटतं मला डुलकी लागणार. आयुष्य डुलके आहे. Low battery notification. तर गाईज आम्ही आता कसारे घाटात आहे. व्ह्यू बघा एक नंबर आहे. वाव, पब्लिक हैराण झाली आमची. रेल्वेने पण जायला खूप मजा आली. बघा तुम्ही आज प्रकारे फक्त धुका सॉरी आणि काय दिसत नाही इकडे. सो गाईज आम्ही कसारा घाटमध्ये थांबलेत. खूप फॉगी असं वेदर झालंय. थोड्याला आमची गाडी सुद्धा दिसत नाही आहे, कारण मे बी हे क्लाउड जे टच झालं आहे डोंगरावरती, त्यामुळे सर्व थांबले आहेत. थोडा व्ह्यूचा एन्जॉयमेंट करत आहेत. थोडं फोटोशूट वगैरे चाललं आहे. हाफ पेट्रोल महाबळेश्वरला आलाय तो. हाफ पेट्रोल महाबळेश्वरला आलाय अभि. एवढा धोका आहे की कायच दिसत नाही अजून. लांबचं तर कायच दिसत नाही, जवळ आलं की थोडंफार दिसून येतं. इकडे ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस खूप आहेत, पण एकदम भारी आहे. इकडे आमची जरा शूटिंग चालू आहे. आमचे स्पेशल गेस्ट आशिष पुजारी आणि अजून 2 गेस्ट, सोपान आणि हा महिना संपलाय युगच्या याच्यामध्ये. सो गाईस, थोड्या वेळापूर्वी जिकडे पूर्ण ढगाने भरलेलं, क्लाउडी झालेलं, फॉगी झालेलं, तो ढग इकडनं निघून गेलाय
त्यामुळे तुम्ही बघू शकता थोडं लांबचं अजून दिसायला लागलं आता. आणि आता आम्ही चालले पुढे. कुठे पण आणि आशिष राहायला उभा याच्यावर स्टंट करत. पडला तर डायरेक्ट त्या साईडला काशेडी घाटात. एवढा कष्ट घेतले चढायचे. गाईज खूप सारे सिनेमॅटिक शॉट्स वगैरे घेतले आम्ही. थोडं टाइमपास वगैरे केला आणि आता आमचा निघायची प्लॅनिंग आहे. तो घाटामध्ये थांबलेले आता त्या निघायची प्लॅनिंग. निखिलेश आमची पब्लिक निघालेली आहे. अशात दोघे जण गाईज एवढे धुकं आहे की समोरची व्हेकल दिसत नाही आहे. गाडी रिक्षा काही पण खूप धुकं आहे इथे. आहे ना मागची लाईट चालू. आणि खूप रिस्की पण आहे कारण मगाशी एक ट्रक होता तो आम्हाला अजूनच एक बाईकवाला गेला. नक्की हळू घे. डिफेंडर नाही. तर मी माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदाच एक्सपिरियन्स खूप जबरदस्त होता. एकदम फॉर्मने आलेला आहे. गाईज आम्ही आता श्री तीर्थ कपिलधारा तीर्थ इथे आलेत. शिवक्षेत्र शिवक्षेत्र श्री क्षेत्र परत बोले स्टार्ट. श्री क्षेत्र कपिलधारा तीर्थ. तर गाईज ऍक्च्युली आम्ही खंबाळीमध्ये आलेत. आधी आम्ही खंबा घेतोय. खंबाळीमध्ये खूप मस्त सिनेरीज आहेत गाईज. पूर्ण ग्रीनरी आहे. पूर्ण सगळीकडे ग्रीनरी. चालली आहे बाईक वरती आहे. गाईड सिरियसली एवढं सुंदर दृश्य आहे. वेगवेगळे डोंगर बघायला मिळत आहेत. काही डोंगर स्ट्रेट आहेत आणि एक्स्ट्रीमली सुंदर दृश्य आम्ही बघत पुढे चालले. बघू शकता. असं हेवर बघून मन प्रसन्न झालं अतिशय. हिरवळ बघून मन प्रसन्न झालं सर्वांचं. कारण आम्ही लास्ट सॅटर्डेच हिरवळ बघितलेली. त्यानंतर 5 दिवस गॅप झाला होता हिरवळ बघण्यात. हाय गाईस. तर आता आम्ही मध्येच थांबलो एका स्टॉपवरती. आमची गँग तिकडे गेली आहे. चला तिकडे जाऊया.
पाणी ऍक्च्युली खूप खोल आहे. जेवढं ते खोल आहे ना त्या साईडचं तेवढंच खोल आहे या साईडचं पण. थोडा टाइमपास चाललाय. खूप हवा आहे इथे.